रिचा मला आमच्या सोसायटीत राहायला आली आणि काही दिवसांतच आमच्या सौची तिच्याशी घट्ट मैत्री झाली. आमच्या म्हणजे माझ्याच. इथे महाभारतातला प्रकार नाही, फक्त बोलण्याची रीत म्हणून. तर ही रिचा बल्ला म्हणजे सुंदर, देखणी आणि बांधेसूद अशा कमनीय देहाची देणगी लाभलेली स्त्री. पण तिच्यावर पाश्चिमात्य राहणीचा जबरदस्त प्रभाव. त्यामुळे कपडे नेहमी छान असले तरी तंग आणि तोकडे. पाश्चिमात्य देशात कोणीच अंगावर कपडे घालीत नाही, हा समज भारतात का रुजलाय कोण जाणे. शिवाय तो इतका ठाम आहे की तो बदलू पाहणाऱ्याचे लोक कपडे फाडतील. असो, तर कपडे नेहमी तंग आणि तोकडे, केशभूषा पण नेहमी आगळी वेगळी. एकंदरीत सगळा थाट रोजच्या रोज निराळा. तिच्या बोलीभाषेतही मातृभाषेचे बोल कमी आणि इंग्रजीची बाराखडी जास्त. आपला देश अजून नक्की कोणाच्या आधिपत्याखाली चालतोय हा प्रश्न मला कधीकधी फार सतावतो. या रिचाचा नवरा टोलेजंग इमारती बांधणारा कंत्राटदार, पैसा वारेमाप. पण घरात राहणारी माणसं दोनच, तो आणि रिचा. म्हणून आमच्या मध्यमवर्गीयांच्या सोसायटीत राहण्यासाठी आला. सोसायटीतील 600 स्क्वेअर फुटाचा सगळ्यात मोठा फ्लॅट त्याने घेतला होता. त्याच्याकडे पाहूनच कळत होतं की रिचासारखी बायको याने पटकावली ती केवळ पैशामुळेच. काही लोक खरोखर याबाबतीत भाग्यवान असतात. आमचा एक मित्र आहे जो दिसायला काळा भेदरा, अगदी डुकरासारखा दिसतो. त्याला इतकी सुंदर बायको मिळाले की आजही आमचे बरेच मित्र त्याचा डिवोर्स कधी होणार याच प्रतीक्षेत आहेत. या भल्लाचं पण तसंच असावं. परंतु माझ्या बायकोला मात्र यांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा वाटायचा. खरं तर जो उमा महेश्वरासारखा पण नव्हता. माझी बायको अगदी वेड्यासारखी रिचा भल्लाला भाळलेली, प्रभावित झालेली. त्या रिचावर पाश्चिमात्य संस्कृतीचा आणि माझ्या बायकोवर तिचा प्रभाव किती ठासून पडलेला आहे हे माझ्या तेव्हा लक्षात आलं जेव्हा एक रात्री माझ्या बेडरूममध्ये बेडभोवती मेणबत्त्या पेटल्या आणि त्या मेणबत्तीच्या मंद प्रकाशात माझी बायको केस छान मोकळे सोडून जुळजुळीत पारदर्शी तोकड्या कपड्यात माझ्यासमोर उभी राहिली. त्या रात्री माझा संयम इतका सुटला की दुसऱ्या दिवशी ऑफिसला दांडी बसली. बायको मात्र प्रचंड खुश होती. नंतर मी तिला सांगितलं, असला प्रकार पुन्हा करायचा असल्यास शनिवारी रात्री करायचा, जेणेकरून रविवारची सुट्टी सत्कामी येईल. त्यावर म्हणे, रिचा भल्लाकडे हा प्रकार रोजच असतो. पुढे काय बोलावं मला काही सुचलत नाही, कारण त्या भल्लाचा ड्रायव्हर सकाळी 10 वाजता सोसायटीत गाडी घेऊन येतो आणि हा भल्ला आरामात 12-1 वाजता कामावर जातो. ही गोष्ट मला माझ्या बायकोनेच सांगितलेली. शिवाय तो कामावर नाही गेला तरी त्याला विचारणारा कोण. आमचा मुकादम मात्र 8 जन्माचा वैरी असल्यासारखा डोळे वठारून बसलेला असतो आणि त्याच्याशी गाठ नको म्हणून सकाळी 7:20ची CSTM फास्ट गेली 8 वर्ष एकदाही चुकवलेली नाही. हे मध्यमवर्गीयांचे हाल मध्यमवर्गीयालाच कळणारे. सकाळची लोकल सुटू नये म्हणून रात्री बायकोला जवळ धरता येत नाही आणि बायकोला सुखी ठेवण्यासाठी सकाळची लोकल चुकवता येत नाही. तर माझी बायको रिचा भल्लाचं अनुकरण करू लागले हे माझ्या व्यवस्थित ध्यानात आलेलं. तरीसुद्धा हे वारं 4 दिवस घोंगावेल आणि आपोआप निघून जाईल असं मला वाटलं. पण आमच्या घरात पाश्चिमात्य कपड्यांचा ढीग साचू लागला आणि 2-3 मोठ्या रकमेची बिलं माझ्या हातात आल्यानंतर परिस्थितीचा गंभीरपणा माझ्या लक्षात आला. 25,000ला खोटा दिमागपणा परवडणारा नाही हे समजावून सांगताना माझा प्राण अगदी कंठाशी आला. पारंपरिकतेचा काळ गेला, नव्या युगाची पहाट झाले. या नव्या युगाला अभिव्यक्ती आहे, स्वातंत्र्य आहे आणि याच नव्या युगाची ढब मी आता स्वीकारलेली आहे अशी क्रांतिकारक भाषणे तिने मला ऐकवली. मनात आलं, जर ही रिचा भल्ला इथे आली नसती तर हे क्रांतीचं वारं आलंच नसतं. पण तिचा तरी काय दोष. तिच्याकडून इंग्रजी शिकावं असं माझ्या बायकोला अजिबात वाटलं नाही. फक्त तिच्यासारखा पेहराव करावा हे बरोबर लक्षात घेतलं तिनं. शेवट ही माणसाची प्रवृत्तीच. जे सोपं सोयीस्कर आहे ते निर्बुद्धपणे स्वीकारायचं, त्याला वेगवेगळी शब्दांची लेबलं लावून उदात्त करायचं, शिवाय त्यासाठी झगडायचं सुद्धा. रिचाने पण सोप्याच गोष्टी स्वीकारलेल्या, भाषा आणि पेहराव, ते सुद्धा केवळ भल्लाच्या कमाईवर मिरवण्यासाठी. अखेर आर्थिकतेचा मुद्दा लक्षात घेत यापुढे कपड्यांची खरेदी रस्त्यावरून करायची असं माझ्या बायकोने ठरवलं. तिथेही खर्चाला सुमार राहायचा नाही आणि भरपूर उधळपट्टी होईल म्हणून तिच्यासोबत मी स्वतः खरेदीला गेलो.
तिने बरंच हिंडवलं आणि ज्या प्रकारचे कपडे विकत घेतले त्यामुळे माझं डोकं पुरतं सणकलेलं. तरीही हिची खरेदी चालूच होती. मध्येच ही स्त्रियांच्या मोठ्या घोळक्यात जाऊन शिरली. मी जवळ जाऊन पाहिलं तर मधोमध एक भैया स्त्रियांचे अंतर्वस्त्र विकत होता. हे परप्रांतीय लोक मुंबईत येऊन कुठचाही धंदा अगदी सर्रास करतात. कोणत्याही प्रकारची लाजबीड अजिबात बाळगत नाही. त्यांना याबद्दल विचारलं तर त्यांच्याकडे एकच ठरलेलं उत्तर असतं, तो का करे भैया, पेट के लिए करना पडता है. आमचा मराठी माणूस एक वेळ भूकमारी व लाचारीने मरेल पण असले व्यवसाय करणार नाही. तर तो भैया घोळक्यातल्या स्त्रियांना बोलत होता, हाँ ले लो भाभी, ले लो, एकदम सस्ता है, साइज बोलो खाली, ये ले लो, ये एकदम नया स्टाइल का है, इसका फिटिंग मस्त रहेगा, भाभी वो भाभी, ले लो ले लो. कतरीना और प्रियंका भी ऐसा ही पहनती है भाभी, देखो क्या मस्त दिखती है, आप भी ले लो ले लो. भैया माल खरोखर स्वस्तात विकत होता, पण त्याच्या भावना ग्राहकाप्रती अजिबात शुद्ध नव्हत्या. त्याच्या त्या बोलण्यात आणि नजरेत भयंकर चावटपणा होता. पण या गोष्टी स्त्रियांच्या का लक्षात येत नव्हत्या कोण जाणे. उलट त्याच्या भोवती गराडा वाढतच होता. स्त्रिया त्याच्या त्या बोलण्यावर लुभावत होत्या. म्हणे कतरीना और प्रियंका असेच अंतर्वस्त्र घालतात. अरे त्या कपड्यांच्या आत काय घालतात याला कसं माहीत असणार. याचा काहीही विचार न करता माझ्या बायकोनेही त्याच्याकडे खरेदी केली. खरं तर त्या भैयाला चांगला बुकलून काढावंसं वाटत होतं, परंतु शिक्षा मलाच झाली असती आणि भैया तिथेच राहिला असता. कतरीना आणि प्रियंकाच्या जागी श्रद्धा कपूर आणि आलिया भट आत काय घालते ते सांगत. माझ्या लहानपणापासूनच आमच्या सोसायटीत एक शिंपी काका येतात. जवळपास मी त्यांना 15-16 वर्ष पाहतोय. आमच्या सोसायटीतील बहुतेक स्त्रिया त्यांच्याकडून चोळ्या शिवून घेतात. हा माणूस केवळ दंडाचे माप घेऊन अत्यंत योग्य मापाची चोळी शिवून देतो. ही कारागिरी आहे त्यांची. एखाद्या शरीराला मोजमापाची पट्टी लावायची वेळ आली तरी नजर फक्त पट्टीवरच्या आकड्यांकडे असते. ही नैतिकता मात्र आजच्या पाजी लोकांच्या दुनियेत दुर्मिळ झालेली. त्यात माझ्या बायकोला देशी पण सोडून विदेशी होण्याची इतकी हौस आलेली की काही सांगण्याची सोय नाही. घरातील चांगल्या साड्या, शालू, पैठण्या बोहारणीकडे गेल्या. ती बोहारीनं आजही तीच पातळं नेसून आमच्या दारावर येते. आमची बया मात्र जीन्स, टी शर्ट, स्कर्ट, मिनी स्कर्ट, वन पीस वापरू लागलेली. ज्यात तिला वावरणं खरं तर अवघड जात होतं, त्यापेक्षाही तिला त्या कपड्यात पाहताना मला खूप अवघड जात होतं. परंतु यावर काही इलाज नव्हता. तिला वाटत होतं ती या कापडांमध्ये अतिशय सुंदर दिसते. खरं तर सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असावं ही गोष्ट लोकांना का कळत नाही देव जाणे. स्वामी विवेकानंदांना एका ब्रिटिशाने त्यांच्या कपड्याकडे पाहून म्हटलेलं, तुम्ही भारतीय अंगावरील कापडांकडे लक्ष का देत नाही. स्वामी उत्तरात त्याला म्हणाले, कारण आम्ही त्याच्या आतल्या चारित्र्यावर जास्त लक्ष देतो. आता हीच गोष्ट मी जेव्हा माझ्या बायकोला सांगितली तेव्हा तिने रिचाचा सल्ला घेणं पसंत केलं आणि रिचानं केलेलं मार्गदर्शन म्हणजे, अगं तो संन्यासी माणूस, यापेक्षा वेगळं काय बोलणार. आपल्या समाजात असेच चुकीचे आदर्श उभे ठाकल्यामुळे भारतीय संस्कृतीची पिछेहाट होत आहे. डोळ्यावर झापडं आणि बुद्धीचे दरवाजे बंद असलेली माणसं समाजाला गतिमान परिवर्तन देत आहेत हे खरं, पण ते परिवर्तन कितपत योग्य याची चिकित्सा खूप अवघडच ठरते. शास्त्राचा आधार असलेल्या गोष्टी आम्ही पारंपरिकतेच्या पोथ्या समजून बुडवू पाहतोय, पण यामुळे जगण्याचं शास्त्र विसर्जित होणार आहे हे आमच्या ध्यानी केव्हा येणार कोण जाणे. साधी गोष्ट, कोणत्याही प्रदेशाच्या भौगोलिकतेनुसार तिथल्या लोकांचा पेहराव असतो. आम्ही मुंबईत राहणारे, इथे वर्षाचे 12 उकाडा, थंडी, पाऊस हे ऋतू फक्त नावापुरते. त्यामुळे खरं तर सुती, सैलसर, अंगावर कपडे अगदी योग्य. मी काही संकुचित मनोवृत्तीचा नाही, प्रतिगामी विचारांना मिठी घालणारा नाही. स्विमिंग करताना बिकिनी घालावी, जिम्नॅस्टिक करताना तोकडे कपडे घालावे मान्य, परंतु आपण आधुनिक आहोत हे दाखवण्याकरता विभत्स कपडे घालून हिंडावं ही गोष्ट मला अमान्य आहे. आणि स्त्रियांनी कितीही नाकारला तरी असे कपडे घालून पुरुषांची नजर रोखून घ्यावी हा सुप्त विचार मनात कोठे ना कोठे असतोच. ही गोष्ट तितकीच खरी. शिवाय त्यात पुरुष काय, मूर्खच. मी 10वीला होतो त्यावेळेस चांगले गुण मिळवण्यासाठी खाजगी शिकवणी वर्ग लावला होता. आमच्या वर्गात एक अतिशय सुंदर दिसणारी मुलगी होती जी नेहमी टी शर्ट आणि स्कर्ट घालायची. तिचा स्कर्ट कधी गुडघ्यापर्यंत नव्हताच, विधभर वर मांडीपर्यंतच असायचा. शिकवणी वर्गातील प्रत्येक मुलगा वेडा होता तिच्यासाठी. काही मुलं तर प्रचंड घुटमाळायची तिच्या भोवती. त्याबद्दल तिला काही तक्रार नव्हती, पण तिच्या मैत्रिणीला ते आवडायचं नाही. तिने एक दिवस शिकवणी घेणाऱ्या सरांकडे त्यांची तक्रार केली. सरांनी त्या मुलांना चांगला चोप दिला
मुले एकदम सुधारली. तिच्या भोवती घुटमळणं तर सोडा, तिच्याकडे पाहणंही त्यांनी बंद केलं. पण नंतर शिकवणी वर्गाचे सरच तिच्या भोवती जास्त घुटमळू लागले. पुढे कॉलेजात पण काही अशाच मुली भेटल्या, ज्यामुळे माझे बरेच मित्र अजून पदवीधर झालेले नाहीत. ऑफिसात सुद्धा तीच तऱ्हा. या सगळ्या सोसायटी आणि घर कुठे शाबूत होतं तर रिचा आली आणि रिचाचं अंधानुकरण करण्याचा खूळ आमच्या सौचं. शेवट आम्ही मध्यमवर्गीय माणसं. अंथरूण बघून पाय पसरावे लागतात आणि कमरेचं सोडून डोईच गुंडाळून चालत नाही. ज्या समाजात मोडतो त्या समाजाच्या चालीरीती कर्तव्ये पाळावीच लागतात. मध्यंतरी एका नात्याच्या लग्न समारंभास आम्ही गेलो. तिथे जाताना हिने वन पीस घातला, जो छातीपासून मांडीपर्यंत आणि खांद्यावर 2 नाड्या अशा प्रकारातला होता. तिथे जाताना वास्तविक टॅक्सी करावी असं मला वाटत होतं, परंतु प्रवास लांबचा असल्यामुळे रेल्वेने केलेला बरा असं ठरवलं. त्या दिवशी तिथे जाऊन घरी येईपर्यंत माझी भूमिका नवऱ्यापेक्षा अंगरक्षकाची होती. भरलेली नोटांची बॅग उघडी करून रस्त्याने हिंडताना एखाद्याची जी अवस्था होईल ती माझी झालेली. कधी घर गाठतो असं मला झालेलं. रेल्वेतून जात असताना आमच्या समोरच्या सीटवर तान्या मुलास घेऊन एक बाई बसली होती. काही वेळाने ते बाळ पुष्कळ रडू लागलं, अगदी पुष्कळच. मग त्या बाईला खिडकीच्या कोपऱ्याशी लोकांनी जागा दिली. बाई तिरपी बसली, पत्राचा आडोसा केला, बाळाला स्तनपानास धरलं. बाळ रडायचं शांत होऊन काही वेळातच झोपी गेलं. माझी बायको हे दृश्य पाहून काहीतरी बोध घेईल असं वाटलं होतं, परंतु तिने तर त्या बाईला विनंती करून विंडो सीट मागितली आणि म्हणे, अंगाला वारा काय छान लागतोय. आम्ही लग्न समारंभात पोहोचलो. माझ्या बायकोस बघून बऱ्याच मंडळीच्या भुवया उंचावल्या. मी त्यांना संकोचात कसा तरी सामोरा गेलो. ही मात्र बिनधास्त चांगली ठुमकत होती. तिचं ठुमकणं मला गालात मारल्यासारखं होत होतं, कारण लग्नात इतर स्त्रिया चांगल्या जरीचा छान काठपदर असलेल्या रंगीबेरंगी साड्या नेसून आलेल्या व सोन्या चांदीचे अलंकार, त्यामुळे अक्षरशः लखाकत होत्या. आणि आमचं ध्यान घरात 35 तोळे सोनं असून अंगावर गुंजभर नाही, ड्रेसवर शोभत नाही म्हणून मंगळसूत्रही नाही, त्यात वरून उघडं आणि खालून नागवं. तिथे आलेल्या सगळ्या ज्येष्ठांच्या आम्हा दोघांच्या वतीने मीच पाया पडलो आणि लहानांना पण मीच आशीर्वाद दिले. सगळ्या तीर्थरूपांनी देव तुझ्या बायकोला लवकर सद्बुद्धी देव असं म्हणत माझ्या पाठीवर हात टेकले. लहानगी भाचरं पुतणे वगैरे मात्र माझ्या बायकोला घट्ट धरून होते. काही केल्या सोडायलाच तयार होईना. नंतर मला कळलं त्या चावट मुलांना तिच्या मांडीवर खेळायचं होतं. खरोखर त्या रिचाला आणि माझ्या पत्नीला सद्बुद्धी लाभेल या प्रतीक्षेत मी बरेच दिवस होतो, पण नाही. पाणी उलट डोईवरून वाहू लागलं. शेवट मी कौटिल्य नीती वापरायचं ठरवलं. त्या भल्लाची सखोल माहिती मिळवली आणि एक दिवस आयकर विभागाला फोन केला. भल्ला पुरता अडकला. त्याला लाखो रुपयांचा दंड आणि सक्त मजुरीसहित 5 वर्षांची कोठडी झाली. समाजात तर तो चांगलाच बेआबरू झाला. परंतु त्यानंतर मी योजल्याप्रमाणे रिचा मात्र सुधारली. तिचा पेहराव पूर्णतः बदलला आता. अगदी साधेसुधे कपडे वापरते बिचारी. माझ्या बायकोचंही विस्कटलेलं डोकं आलं ठिकाणावर. फक्त आता आयकर विभागाला माहिती देणारा मी होतो ही गोष्ट कळल्यावर भल्ला कसा वचपा काढेल माझ्याशी देव जाणे. ही कथा 9 वायफळ कथा या कथासंग्रहातील आहे. हा कथासंग्रह तुम्हाला वाचायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ही कथा आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.